तुझ्या प्लॅन्स मध्ये आहे आई होणं? नाही नाही. नाही लगेच नाही का? झाले आता लग्नाला 6 वर्ष, आता 6 काय वर्ष लगेच झाली. नाही. बट नाही, आय डोंट सी माय सेल्फ ॲज अ मदर. ओके. किती मस्त. आणि खूप छान. असे इतके क्लिअर विचार असावेत का नसावेत? नाही, खरं तर क्लिअर नसतात ते. मग? मी फ्रीज केलेत माझे Eggs, एग्स. okay. कारण मला एका पॉइंटला असं वाटलं होतं की मला आई व्हायचं. खूप असं स्ट्रॉंगली अर्ज आलं मला आई व्हायचं लग्नानंतर. आणि तेव्हा नाही होऊ शकले मी आई, नाही झाले मी. आणि मग मी म्हटलं की मी एग्ज आता माझे फ्रीज कर. फ्रीज करून ठेवते की जर, आणि काय झालं मी त्या प्रोसेसमध्ये इतकी डिसअपॉइंट झाले की मला पुन्हा असं झालं की नाही, आता मला आई नाही बनायचं. मी त्या प्रोसेसमध्ये डिसअपॉइंट झाले. नाही, आता मला नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, कदाचित राग आहे मला आता, सो लेट मी फ्रीज माय एग्स आणि बघू वाटलं पुढे तर करू. पण आय थिंक नाव आय डोंट वॉन्ट टू बी अ मदर. मला ती रिस्पॉन्सिबिलिटी नको आहे. ओके. हाय ग, मी स्पीचलेस आहे या उत्तरावर. आणि मला खरंच चांगलं वाटलं की तू तुझे इतके बोलली विचार मांडलेस आता. कारण आपण इन जनरल ना की सोसायटी आपल्याबद्दल काय विचार करेल किंवा बोलावं का या विषयावर म्हणून चाच पडतं थोडं बोलायला. नाही, मी माहिती आहे का बोलतेय, कारण मला माहिती आहे माझ्या आजूबाजूला अशा अनेक स्त्रिया आहेत त्या एक्झॅक्टली या घालमेलीतनं जात आहेत. अंडर प्रेशर. आणि ना साऊंड बोर्ड ॲडवाईस जो माझा प्रॉब्लेम होता की आजूबाजूला असं खरं बोलणारी लोकच नव्हती. तर तुमच्या जर आजूबाजूला नसेल आणि तुमच्याकडे थेरपिस्टचं ऑप्शन नसेल तर कोणीतरी एक नेहा पेंडसे असं काहीतरी एक वेगळं बोलून गेली आहे आणि ते तेव्हा खूप ब्लॅस्फेमियस किंवा असं वाटलं तरी कुठेतरी तुमच्या मनात एक शांत डोकं असताना तुम्ही काहीतरी त्याला एक विचार द्याल. बरोबर. इतकं जर मी एका स्त्रीला देऊ शकले तर वाय नॉट. खरंच.